लर्न विथ मिस्टर के एन विस्पुतेज इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये मी कन्हैया पुष्पानिंबा विस्पुते श्री विनायक माध्यमिक विद्यालय जोगेश्वरी आपले मनपूर्वक स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत ॲनॉमलस वर्ब्स जे क्वेश्चन्स, नेगेटिव्ज आणि टॅग्स अशाच सगळीकडे चमक दाखवतात. तर चला मग जाणून घेऊया ग्रामर वर्डचे सुपर हिरोज अर्थात ॲनॉमलस वर्ब्स म्हणजेच विसंगत आणि विशेष क्रियापदे. ॲनॉमलस वर्ब्स असे विशेष वर्ब्स जे मुख्य क्रियापद म्हणजे मेन वर्ब आणि सहाय्यक क्रियापद म्हणजे ऑक्झिलरी वर्ब्स अशा दोन्ही भूमिका निभावू शकतात. साधारणपणे यांना स्पेशल वर्ब्स किंवा इरेग्युलर बिहेवियर वर्ब्स असेही म्हणतात. आता पाहूया आपण फंक्शन्स ऑफ ॲनॉमलस अर्थात ॲनॉमलस वर्बचे कार्य. पहिलं आहे ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यक म्हणून. वाक्यात टेन्स, काळ, क्वेश्चन प्रश्न, व्हर्बल क्वेश्चन, एस्नो क्वेश्चन बनवण्यासाठी व इम्फॅसिस जोर किंवा ठामपणा दर्शवण्यासाठी. उदाहरणार्थ आय डू लाईक चॉकलेट, या ठिकाणी डू हा एम्फॅसिस म्हणून दर्शवला आहे. नंबर 2 मेन वर्ब. वाक्यात मुख्य क्रियापद म्हणून म्हणजेच स्वतः क्रियापद म्हणून अर्थपूर्ण असतात. जसं शी इज रीडिंग अ बुक, या ठिकाणी इज हेल्पिंग वर्ब म्हणून, तर दुसऱ्या वाक्यामध्ये शी इज माय फ्रेंड्स या वाक्यामध्ये इज हे मेन वर्ब म्हणून आलेले आहे. नंबर 3 टू मेक क्वेश्चन. वाक्यात प्रश्न तयार करण्यासाठी इज वंश माय फ्रेंड हे व्हर्बल क्वेश्चन आहे. व्हॉट डज ही लाईक हा WH टाईप क्वेश्चन दिलेला आहे. नंबर 4 टू मेक निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य करणे. शी लाईक्स टी याचं निगेटिव्ह असणार आहे शी डज नॉट लाईक टी. ऑक्झिलरी नंतर नॉट लिहून नकारार्थी वाक्य करतात. नंबर 5 टू इम्फॅसिस. वाक्यात विशेष जोर, बोलण्यात ठळकपणा किंवा ठामपणा किंवा निश्चितता दाखवण्यासाठी वापरतात. जसं आय डू लाईक चॉकलेट, डू हा ठामपणा दाखवण्यासाठी दाखवलेला आहे. नंबर 6 टू मेक टेन्स, अस्पेक्ट्स, मूड. वाक्यात काळ म्हणजे टेन्स, प्रकार, अस्पेक्ट आणि भाव मूड दर्शवतात. तर स्वामी इज वर्किंग प्रेझेंट कंटिन्यूचं वाक्य अस्पेक्ट दाखवतं. नंबर 7 टू मेक पॅसिव्ह व्हॉइस. वाक्यात कर्त्याच्या जागी कर्म व कर्माच्या जागी कर्ता आणण्यासाठी वापरतात. जसं ॲक्टिव्हचं वाक्य बघा शी राईट्स अ लेटर, पॅसिव्ह अ लेटर इज रिटन बाय हर. नंबर 8 टू ॲड अ टॅग क्वेश्चन. वाक्यात पुष्टी, खात्री करण्यासाठी शेवटी छोटा संक्षिप्त प्रश्न जोडतात. शी इज युअर फ्रेंड इजंट शी. टू मेक इनडायरेक्ट स्पीच, रिपोर्टेड स्पीच. वाक्यात काळ, टेन्स बदलून आणि ॲनॉमलस वर्ब रूपांतर करून रिपोर्टेड स्पीच तयार करतात. जसं डायरेक्टचं वाक्य बघू शी सेड आय एम हॅप्पी. इनडायरेक्ट स्पीच शी सेड दॅट शी वॉज हॅप्पी. पहिल्या वाक्यात ॲम आहे तर इनडायरेक्टच्या वाक्यात वॉज घेण्यात आलेला आहे. टू मेक व्हर्बल फॉर्म्स, इन्फिनिटिव्ह, प्रिन्सिपल आणि जेरंड. ॲनॉमलस आणि मॉडर्न व्हर्ब्ससह इन्फिनिटिव्ह, पार्टिसिपल आणि जेरंड वापरले जातात. उदाहरणार्थ इन्फिनिटिव्ह आय वॉन्ट टू बी हॅप्पी या वाक्यात टू बी इन्फिनिटिव्ह आहे. पार्टिसिपल बघू बीइंग ऑनेस्ट इज गुड, याच्यामध्ये बीइंग हे पार्टिसिपल आहे. आणि जेरंडचं वाक्य बघूया हॅविंग फ्रेंड्स इज इम्पॉर्टंट, या ठिकाणी हॅविंग जेरंड म्हणून आलेलं आहे. आता पाहू नेमके ॲनॉमलस वर्ब्स अर्थात विसंगत आणि विशेष क्रियापदे ते कोणते. नंबर 1 प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजे मुख्य सहाय्यकारी क्रियापद. प्रायमरी ऑक्झिलरीज हे वाक्यात मुख्य क्रियापद व हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलेले जातात. आता प्रायमरी ऑक्झिलरीज बघूया कोणते पाहूया. टू बी फॉर्म ॲम, इज, आर, वॉज, वेअर. टू डू फॉर्म डू, डज, डीड. टू हॅव फॉर्म हॅव, हॅज, हॅड. एक्झाम्पल बघू शी इज माय फ्रेंड या वाक्यात इज हे मेन वर्ब म्हणून आलेले आहे, तर शी इज रीडिंग अ बुक या वाक्यात इज हे हेल्पिंग वर्ब म्हणून आलेले आहे. नंबर 2 मॉडल ऑक्झिलरीज, अभिवृत्तीदर्शक क्रियापदे. मॉडल ऑक्झिलरीज हे फक्त वाक्यात सहाय्यक म्हणून वापरले जातात. कॅन, कुड, मे, माईट, शाल, शुड, विल, वूड, मस्ट, ऑट टू हे सेमी मॉडल ऑक्झिलरी आहे. ही कॅन स्विम, ॲबिलिटी, पोटेन्शियल दाखवण्यात आलेलं आहे. यू मस्ट स्टडी हार्ड, ऑब्लिगेशन, नेसेसिटी दाखवण्यात आलेले आहे. नंबर 3 बघू मार्जिनल ऑक्झिलरीज, सीमांत सहाय्यक क्रियापदे. मार्जिनल ऑक्झिलरीज हे वर्ब्स वाक्यात मॉडल ऑक्झिलरीज आणि मेन वर्ब म्हणून अशा दोन्ही भूमिका करतात. नीड, डेअर अँड यूज टू. यू नीड नॉट वरी नीड ऑक्झिलरी म्हणून वाक्यात आलेले आहे. आय नीड सम मनी या वाक्यात नीड हे मेन व्हर्ब म्हणून आलेले आहे. अशा पद्धतीने मार्जिनल ऑक्झिलरीज वाक्यात मेन व्हर्ब आणि ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून वापरतात. आपण या व्हिडिओत ॲनॉमलस वर्ब्स वाक्यात कसे वापरतात हे अभ्यासले.
व इंग्लिश ग्रामर हे आता आपल्याला सोपं वाटू लागेल. ॲनिमल्स वर्ब्सचे सुपर हिरोज आहेत. ते तुमच्या इंग्लिश ग्रामरला ताकद देतात. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा व चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.